नमस्कार मित्रांनो, वाघे किरण चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. रिसेंटली आपण जे व्हिडिओ जो काय तुम्ही सपोर्ट देता त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद तुमच्या सगळ्यांचे, जे जे माझे ब्लॉग बघतायत आणि शेअर करतात त्यांचे स्पेशली सगळ्यात जास्त धन्यवाद. खूप स्टार्टिंगपासून सपोर्ट करत आले आहेत, असंच सपोर्ट करत राहा. सो आज आहे सॅटरडे. सो घरी बसून बोर झालं होतं, तो बोललो कुठेतरी जाऊया, फिरायला जाऊया. आणि त्याच्यामध्ये उज्ज्वल पण बोलला, दादा सॅटरडे फ्री असतील तर फिरायला जाऊया कुठेतरी. कारण का मागच्या टायमाला मी बाबुलनाथ गेलेलो, त्याच्यानंतर अजून ते फिरायला गेलेलं तेव्हा त्यांनी ती व्हिडिओ बघितली होती. तुला दादा आणि कसं आहे त्याचं जर 12th स्टार्ट होत आहे, तर मध्ये थोड्या सुट्ट्या चालू आहेत त्याच्या, कारण का काहींचे एक्झाम चालू आहे असं काही असल्यामुळे त्याच्या सुट्ट्या चालू आहेत. तर तो मला बोलत होता, दादा तू फिरायला गेला आणि तू मला सांगितलं नाही. तर मला वाटलं की त्याचा क्लास असेल हे असेल, त्याच्यामुळे मी काय त्याला विचारलं नाही. मग तो बोलला मी सुट्टी होती, मला सांगायचं नाही, मी पण आलो असतो येते. सो असं काही. तर म्हटलं ठीक आहे. तो काल आमचं बोलणं झालं. तो बोलला दादा माझा 1 वाजेपर्यंत क्लास आहे, त्याच्यानंतर आपण फिरायला जाऊया. कुठे काय ते पुढे सांगतो मी. तर तो पण घरी बसून बोर झाला खरं तर. आता कुठे नाही आणि अजून म्हणजे प्रॉपर असं 12th स्टार्ट नाही झाली त्याची, त्याच्यामुळे. सो त्याच्यासाठीच म्हटलं ठीक आहे चालेल, आता मी पण फ्री आहे, तू पण फ्री आहे. बोललं घरी सॅटर्डे बोर आहे, काही आपल्याकडे आहे नाही. बोललं जाऊया कुठेतरी फिरायला. सो त्याने एक सजेस्ट केलं, तर कुठे काय ते तुम्हाला ऑन द वे समजेलच. तर मी निघतो खरं तर बदलापूरवरनं, कारण ट्रेन बिन पकडून आपल्याला पुढे जायचं आहे. मग तो पण 1 वाजेपर्यंत सुटेल आणि मग तो पण मला मध्ये आम्ही भेटू आणि मग पुढे तुम्हाला सांगतो काय ते. चलो देन भेटू आता, बाय बाय. सो अशी आपण ड्रेसिंग केली आहे, कॅब पण घेतली आहे कारण का ऊन खूप आहे आणि हीट वेव्ह सांगितलं, त्याच्यामुळे कॅब पण घेतली. सोनूला पण मी सजेस्ट करेन. अशी ड्रेसिंग केली आहे आणि आता आपण जाऊया भेटू ऑन द वे. चलो. आपला प्रवास सुखाचा हो हीच आमची शुभेच्छा. लोकमान्य टिळक टर्मिनल, लखनौ सुपरफास्ट एक्सप्रेस वाया झाशी. फायनली मी पोचलो आहे ठाणे स्टेशनला. आता सोनूची वाट बघतो आहे. घरून निघालो, ऊन खूप आहे. टोपी बी घातली होती, टोपी आता बॅगेत ठेवली सध्या. आणि ट्रेनमध्ये होतो, पडली असती म्हणून टोपी ठेवून दिली. आता सोनूचा वाट बघतो आहे. रिक्षाने आलो, तिथून तिकीट काढून इकडे आलो. आता ठाणे स्टेशनला बसलो आहे, तिकीट काउंटरच्या इकडे. मागेच तिकीट काउंटर आहे आणि त्याच्या इथेच बसलो आहे. होपसो तुम्हाला आवाज येत असेल, माहिती नाही येतो की नाही. बघूया कधी येतो. तो त्याचा फोन आला होता, तो बोलला निघतो मी थोड्या वेळात. तो जेवून निघणार होता. तोपर्यंत आपण मस्त फ्रूटची प्लेट खाल्ली, मस्त वॉटरमॅन 20 रुपीज. तर बघूया कधी येतो सोनू भाऊ. तिथे बसले तोपर्यंत आपण करूया थोडी समाजसेवक. लोक आपल्याला विचारायला येतात कुठून कोणती ट्रेन भेटेल, तो ती समाजसेवा करूया आपण. कसं कुठे काय कोणती ट्रेन आहे. आत्ताच एकाला बाईकाला ट्रेन कुठून भेटते ते सांगितलं, एकाला कल्याणला जायचं होतं, फास्ट आणि स्लो दोन्ही सांगितलं. तोपर्यंत आपण समाजसेवा करूया. सोनू येतो आहे, आता स्टेशनला पोचला आहे अंजूर. आता जस्ट बोलणं आलं जायचं. फायनली सोनू पण आला आहे. बघा सोनू आणि मी. फर्स्ट का लास्ट टाइम का याच्यानंतर कुठे चाललं आहे? सो आता आम्ही ठाण्यावरनं बस पकडली आहे. कोणती बस पकडली त्याचं नाव नाही माहिती, पण कोलचे बस पकडली आणि आम्ही चाललो टुवर्ड्स नमो पार्क. सो लेट्स सी. नमो पार्कला झालं आहे बघा. खूप गरम आहे, खूप गरम आहे, बेकार गरम आहे. हां जास्ती असेल आता. लेट्स सी. चलो. तो फायनली आता आम्ही बस पकडली आहे. तिचा तर 95-98 जाते आणि माहिती नाही कोणती तरी आहे. याचा नंबरच नव्हता लिहिला, पण कोलचेच विचारले ते बोलले जातील. लेट्स गो. छान आम्हाला बरं वाटतं आता आम्हाला. आता याच्या पुढे सोनूचा अड्डा असेल हा. पवई लेकवरनं तुम्हाला सोनू इथे भेटेल. माझं प्रमोशन झालं. काय झालं? प्रमोशन
प्रमोशन झालं त्याचा. कुठे शिफ्ट केलं त्याला ठाण्याला. त्याचं काम आवडलं लोकांना. त्याला आता इकडे शिफ्ट केलं. तर ही जागा तुम्ही ओळखता का? जर ओळखत असेल तर कमेंट करून सांगा ही जागा. ठाण्यातली फेमस जागा आहे. सांगा कमेंट करून. फायनली आम्ही तिकीट काढली आहे. कोलचत गावची 30 रुपये तिकीट माझी आणि सोनूची, दोघांची तिकीट आहे 30 रुपये. तर फायनली आता आम्ही पोचलो आहे नमो गार्डनच्या समोर. सो आम्ही आलो होतो नमो गार्डनसाठी आलो होतो ठाण्यावरून, मी आणि सोनू. आता इथं पाण्याची बॉटल घेतली आहे, पाणी बिणी पिऊ आणि मग गार्डन आमच्या समोरच आहे. तर आता पाणी आधी घेऊया. खूप हीट आहे यार, खूप गरम होत आहे. तर मी आणि सोनू आता इथे आहे पार्क. आम्ही दोघं चाललो आहे. आम्हाला माहिती नव्हतं, आम्ही असंच रँडम आलो आहे. बसमध्ये 95 आणि 98 होती. ते एकाला विचारलं, ती बोली कोलचेतला चढलो आम्ही बसमध्ये. ती बोली हा जाईल. चढलो आम्ही. आता जाऊ आतमध्ये. गुगलवरती सर्च केलं होतं डिटेल्स, एवढं काय आपल्याला माहिती नव्हतं. आता 5 to 10 मिनिट्स वॉक आहे. तिथे आम्ही उतरलो, तिथून चालत जायचं आहे. कल्पतरूचं प्रोजेक्ट आहे. पिंक सिटी का काय कोणती तरी सिटी आहे. तो त्या पार्क सिटीच्या आतमध्ये गार्डन आहे. तो याचं पुढूनच चालू आहे. तुम्हाला मागून हे बॅक कॅमेरामध्ये दाखवतो. हे बघा असं काही आहे. तिकडून असं यायचं आहे. असं गेट बीट आहे आणि हा इथंच आहे. हे आता समोर दिसतं आहे, इथून एंट्री आहे. तर बघा आता काय पैसे आहेत का एंट्रीचे किंवा काय. आणि मग जाऊया आपण त्याच्यामध्ये. खूप भारी मेंटेन केलं आहे. पार्क टायमिंग्स आहेत. मॉर्निंग, इव्हनिंग, तिकीट काउंटर टायमिंग क्लोज होतं. हे तिकीट चार्जेस आहेत. पास पण आहे मंथली जर येणार असेल तर. दाखव तिकीट्स. सो हे काही तिकीट्स आहेत आपल्या आमच्या दोघांचे पुढे मागे. टोटल 30 रुपीज आहे. सॅटर्डे संडे असल्यामुळे हे माझे आणि हे सोन्याचे. आता जाऊया मी पार्कमध्ये. हे बघा इथेच पार्क आहे. हे पार्क आहे नवा पार्क, डेव्हलप बाय कल्पतरू. बॅक चेकिंग करूया. तर हे आहे गार्डन असं काही मस्त बनवतं बसेस. हां का रे? नेट पाहिजे तुला? नेट इथे नेटमध्ये बघायला आला, मोबाईल बघायला आला तू? अरे स्नॅप पण काढायचं. हां स्नॅप काढायचं. स्नॅप काढायला तू एवढा लांब आलास. अरे तरी वसूल तर काय लागेल 30 रुपये. बरोबर आहे. म्हणून तुला घेऊन आलो. दीदी नाही ना, मग तू करशील वसूल. तर बघा एंट्रन्स आहे आणि एंट्रन्सनं नाद आल्यावर असं काही आहे. आता बघू कुठे काय जायचं ते. चल. नाही अलाउड, लहान मुलांसाठीच आहे. प्ले झोन, स्पोर्ट एरिया, थीम गार्डन, लेक झोन, एक्झिट पण इकडे, टॉयलेट गार्डन, पार्किंग. चल भटकू आता आपण. कामधंदे काय आपल्याला. इकडून चालू करूया हे का नाही. इकडून असं फिरून असं गोल गोल फिरून जाऊया आपण. फोटो काढायचेत का तुला? पुढे कोणते सांग मला कुठे फोटो काढायचे तर. किती रुपये दिले आपण? 60 रुपये दिले. 60 कसे? मग 30 रुपये एकाचे ना. हां मग 60 रुपये दिले वसूल करायचे आपल्याला. आज दिदीचं काम तुला करायचं आहे. सो बसा काही हा पूर्ण हे गार्डन आहे सेंट्रल पार्क. सो हे जे पिंक झोन आहे का याच्यामध्ये सगळं लिहिलं आहे. झिप लाईन विपलाईन काय काय प्ले झोन आहे सगळं याच्यामध्ये. गेम्स आहेत.
खालची दाखवतो तुम्हाला बघा. तिथे सगळं लिहिलं आहे. ते पिंक 3-4 याच्यामध्ये हे केलं. प्ले झोनमध्ये आज आपण ते बघा याचं आहे. मी यासाठी एक्साइटेड याच्यासाठी. तर आता आपण इथे आहे ना इयर पिंक गेम झोनमध्ये आहेत आम्ही. चला अजून बघूया फिरू. इकडे जास्त आहेत. 4 एंट्रन्स आपण 6 नंबरमधनं आलो आतमध्ये ना. आपण इथे इकडे हा स्ट्रीट आहे. थीम पार्क कुठे आहे? थीम पार्क हा का मध्ये आतमध्ये थीम पार्क आहे. मग पुढे इथे जातो. इकडे जाणार. चल प्ले पार्कमध्ये बघूया आधी. इकडून असं आलं ना पुढे आलं आहे बघा. इथे असं प्ले झोन आहे सगळा खेळण्यासाठी. हे बघा लहान लहान मुलांसाठी आहे सगळं. इथे शर्विलला आणि परीला आणायला पाहिजे. जाम धमाल करतील ते दोघं इथे. परी आणि शर्विल व्हिडिओ बघत असेल तर खरं नाही मग काही. सोनूचं बघा इथे काय चाललंय. स्नॅप चालू. स्नॅपवर स्ट्राईक्स खेळतो. थोडं पुढे आल्यावर इथून थोडं पुढे आलं हे बघा. इथे पण असं थोडं मस्त खेळायला इथे लहान मुलांसाठी. ही मॅट आहे ना खालती सोनू. ही मॅट आहे बघ. मॅट आहे ही. हे लागणार बिगणार नाही. हे कसे पोरं खेळतात लहान लहान. इथे आतमध्ये पण आहे क्लाइंब हे करायला. मस्त बनवला आहे. हा गेला आता. असं गोल गोल फिरत यायचं क्लाइंब करायला. इथे पण आहे. खूप छान अशी याच्या माहिती दिली म्हणजे सगळीकडे. आता हे किती एजच्या पोरांसाठी खेळायला ना तर हे पण त्याच्यावर लिहिलं आहे. काय एज ग्रुपचे खेळू शकतात. 0 to 6 असं लिहिलं आहे त्याच्यावर. सो असे खेळू शकतात. तुला खेळायचं आहे अलाउड नाही. ते लहान मुलांसाठी आहे. तुला पकड मारतं आहे. झिप लाईन आहे इथे. झिप लाईन आहे बघा. तिकडून यायचं असं इथपर्यंत झिप लाईन. तिकडून यायला. हां हां मग सगळं छोट्या मुलांसाठीच आहे ना. ते काय लिहिलं बघ तिथे पण. झिप लाईन डिझाईन फॉर 6 to 12 years old. मी सांगतो मी 11 आहे फक्त हाईट वाढली. हां सांग मग. फक्त प्युबर्टी लवकर आली. प्युबर्टी लवकर आली मला. दाढी बिडी लवकर आली तुला. नाही तर अजून लहानच आहे. इथे अजून इथे ॲडव्हेंचर प्ले. हां इथे पाण्यामध्ये उड्या मारतात. हे बघा मध्ये जातं मध्येच येतं. पोरांची मजा घेतात. फुल भिजले लहान लहान पोरं. परत बंद. आला फुल जोरात. हां भारी आहे ना. ते पण असेल काहीतरी वाजवायचं. कसं आहे इन्व्हेन्शन. वाजव ना. भारी बनवलं. क्रिएटिव्ह बनवलं काहीतरी है ना. तर बरोबर हे केलं तर बरोबर आहे. हे पण वाजवायला आहे बघ रेनबोमध्ये. तेव्हा हां काय बोलतात. मस्त आहे.
इकडे झोका बिका बनवला. तर आता आम्ही आलो आहे लेक झोनच्या इथे. प्ले झोन झाला, इकडे स्पोर्ट झोन आहे. आता आलो आम्ही लेक झोनच्या इथे. हा लेक झोन आहे. तसं त्यांनी जे कलर केलं ना तसं कलर्स पण त्यांनी दिले तिथे, म्हणजे येल्लो ब्ल्यू त्याच्यामुळे लगेच समजून येतं आपण लेक झोनमध्ये की कोणत्या झोनमध्ये. तर तुम्ही चांगलं ऑब्झर्व केलं तर हे बघा लेक झोन छान असं लेक झोन आहे. लेक झोन चला आतमध्ये बघा आपण लेक झोनमध्ये. लेक झोन हे मस्त बनवलं आहे. लाईटीमध्ये अजून भारी वाटेल बघायला. इकडे पण आहे, इकडे पण असं बनवलं आहे. ह्याच्यातनं पाणी बिनी पडत असेल तर ठीक आहे, असं साचून ठेवलं असेल तर काय मतलब नाही आहे. कारण हे पाणी सध्या खूप घाण झालं आहे, हिरवं झालं पूर्ण. कंटिन्यू चालू राहिलं पाहिजे तर मजा आहे ना. भाडं परवडत नसतं. पैसे घेतले ना आपल्याकडून एवढे. हां त्यांचे खिशे पण मस्त. तर इथे आता आम्ही ब्रिज, एंट्री आणि एक्झिटचं ब्रिज मस्त बनवलं आपण. हां लाईटीमध्ये तर अजून भारी वाटेल. बघू कधी जमलं की. आज तर किती झाले 4:30. खूप टाईम आहे लाईट चालू करायला. आणि तर त्याच्यामध्ये पण बघितलं. खूप मोठ्या मोठ्या शिड्या आहेत. हां भारी वाटतं. हे बघा फुल व्ह्यू. हा हे लेकचं पार्ट कितीपर्यंत आहे, थोड्या लांबपर्यंत ही लेक बनवली. आय गेस त्याच्यामध्ये बोटिंगचं पण चालू केलं आहे. सध्या नाही वाटतं इथे बोटिंग. फिश बिश काय नाही याच्यामध्ये. म्हटलं फिश बिश असेल. त्यांना माहिती नाही इथलची लोक डेंजर आहेत, लगेच फिशिंग करते. हा तो ब्रिज. हां मला नाही माहिती काय आहे ते. ते उचलायचं मला वाटतं. अरे हे असं रॉड पकडून वरती उचलायचं तो, है ना. हां कर ना तू, तुला गरज आहे. झटके नको देऊ. हां आणि तिकडचं आज नको जिम करू जास्ती, उद्या कामाला लागशील तू. कोणाला गाडी नसेल येत ना त्याच्यासाठी हे बघ आहे. ज्याला हे बोट चालवायला शिकायचे असेल ना त्यांच्यासाठी प्रॅक्टिस आहे. हा फिरो फिरो फिरो. हां पूर्ण गोल फिरायचं. जागच्या 360 मारायची असेल ना ड्रिफ्ट. हां तर अशी बोट लागेल, अशी झपकन येणार. आणि तिकडे 2 कंट्रोल दिले. तिकडे इकडे राईटला जायचं असेल तर हे असं फिरवायचं राईटला, आणि लेफ्टला फिरवायचं असेल
आणि दोन्ही बाजू मध्ये बर्फ आला असेल तर दोन्ही बाजूला फिराय लागेल असं काही आहे इथं जिम इक्विपमेंट्स. बचपन अभी तर गया नाही इसका म्हणून हा बोलतो मला खेळायला द्या, मी अजून लहानच आहे. हे काय करायचं त्याचे इन्स्ट्रक्शन पण दिलेत काहीतरी. काय होणार यांनी. आता आपला वॉटर पार्क बघून झाला. आता आपण आलो थीम पार्कमध्ये. फोटोशूटसाठी खूप भारी आहे ही जागा. हे बघा मस्त अशी जागा आहे ही फोटोशूटसाठी. हे इकडे इथे काढायचे का तुझे फोटो? हां हातीला पाठवू शकतो. छान असं फोटोशूटसाठी लोकेशन आहे. छान असं फोटोशूटसाठी लोकेशन आहे. इथे पोहरींसाठी पैसा वसूल लोकेशन आहे. हे बघा हे याच्याच बाजूला आहे. इथे पण छान छान फोटो आहेत. मस्त असं आहे. फोटोसाठी तर बेस्ट आहे. मुलींसाठी पैसा वसूल असतो फोटोशूटसाठी. इकडे हेच रील बनवायचं काम चालू आहे. इकडे झूम करून आता रील बनवायचं काम चालू आहे. रील आता पण मस्त असं फोटोशूटसाठी बनवलं आहे बघा. छान असं बनवलं फोटोशूटसाठी. तर फायनली आमचं पूर्ण फिरून झालं आहे. मागे स्पोर्ट्स एरिया आहे तिकडे पैसे जो भरेल त्यांनाच अलाउड आहे. टेनिस अजून काय काय आहे स्केचिंग आणि हे सगळं. तिथे 20 एकर्स आहे. ते पूर्ण नमो एरिया 20 एकर्समध्ये आहे पूर्ण. तो स्पोर्ट्स एरियामध्ये नाही गेला कारण का जो पैसे भरेल त्यांनाच एंट्री, तशी एंट्री नाही आहे. बाकी फुल बघून झालं आपलं एक्सप्लोअर करून झालं. आता थोड्या वेळ बसलो आहे मी आणि सोनू इन्फॉर्मेशन बघतो आहे काय काय याची. आणि मग आम्ही निघू आता परतीच्या प्रवासाला. हां निघायचं ना थोड्या वेळ बसू आणि मग निघू. झोप आहे. तर भगिनी फिरायचं असेल तर 50 रुपये चार्जेस आहे पर पर्सन. हे पूर्ण फिरवतात, राऊंड मारवतात. याच्यामध्ये घेऊन फिरतात हे लोक. स्वतः आमचं झालं इथे फिरून. आता आम्ही निघतो परतीच्या प्रवासाला. सो इथे म्हणजे आमचं टोटल बघायला गेला तर मी बदलापूरवरून रिक्षा पकडली. स्टेशनपर्यंत 20 रुपीज घेतले. त्याच्यानंतर ठाणे रिटर्न तिकीट 30 रुपीज. त्यांना बसची परत यायची 30 रुपीज दोघांची, म्हणजे 15 रुपीज पर पर्सन. आणि इथे एंट्रन्स सॅटर्डे संडे असल्यामुळे 30 रुपीज. सो असं काही एक्सपेन्सेस आहेत जर इकडे यायचं असेल. एवढे म्हणजे मला लागेल. सो आता निघा परत. आता बसची तिकीट काढायला गेलं मला. दॅट्स इट. रिटर्न तिकीट आहे म्हणून मला काय टेन्शन नाही. आता बोर झालं, दमलो म्हणजे पूर्ण फिरून. स्पोर्ट्स एरिया असताना काय ॲक्टिव्हिटी खेळायला दिली असते तर अजून मजा आली असती. पेड आहे सो इट्स ओके. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि फॅमिली आपली वाढी आणि अजून जास्ती एक्सप्लोअर करूया जागा. दॅट्स नेक्स्ट टाईम कुठे जाता. स्टे ट्यून.